आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचा पेढा। त्यासाठी हे 2 वाटी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी साखर लागेल, 2 चमचे दूध पावडर, वेलची पूड, अर्धी वाटी पाणी, 1 चमचा तूप। हे जे 2 वाटी शेंगदाणे घेतले ते भाजून घ्यायचे, त्यावरील सालं काढून टाकायची आणि बारीक वाटून घ्यायचं। पॅन मध्ये जे आपण अर्धी वाटी पाणी घेतले ते घ्यायचं, अर्धी वाटी त्यामध्ये साखर घालायची आणि हा पाक तयार करायचा। त्या पाकामध्ये ते जे आपण शेंगदाणे वाटून घेतले ते टाकायचे, ते चांगले मिक्स करायचे। थोडा वेळ गरम केल्यानंतर ह्या मिश्रणामध्ये दूध पावडर घालायची, वेलची पावडर टाकायची, थोडं गरम करायचं। ते पूर्ण असं सुटायला लागलं की त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं। आता हे मिश्रण तयार आहे। गॅस आता बंद करायचा। थोडं थंड झाल्यावर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पेढ्याच्या साच्यामध्ये हे टाकून वरती ड्रायफ्रुट्स टाकून आपल्या आवडीचे हे शेंगदाण्याचे पेढे तयार करून घ्यायचे। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा सणासुदी लागणाऱ्या गोड पदार्थांची रेसिपी यापुढे येत राहते, ते तुम्हाला पाहिजे तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा।